नमस्कार. आज आपण जाणार आहोत कुठल्या तरी एका शोधावरती. तो शोध असणार आहे आपला जेवणाचा, नाश्त्याचा. तर आपण बघू कुठे नेत आहेत आपल्याला आपले सध्याचे करंट ड्रायव्हर, शोफर सगळेच. काय म्हणाल ते म्हणाल, सगळे एकच आहेत. प्रथमेश सुतार ते आम्हाला नेत आहेत. आता ते कुठे नेत आहेत आपण त्यांनाच विचारू. तर प्रथमेश सुतार, आपण आम्हाला कुठे नेत आहात? तुमच्या सगळ्या मित्रांची साथ असले कुठे जाईल तो आपलाच डेस्टिनेशन म्हणायचं. आपण डेस्टिनेशन साठी जात नाही, आपण आपला वेळ घालवण्यासाठी जातोय. जाईल तिथे जाईल. तुमचं काय म्हणणं आहे पाटील साहेब? आमचं असं म्हणणं आहे की बरोबर 1 वर्षाने आमचं परत ब्लॉगिंग सुरू झालेलं आहे. बरोबर मागच्या दिवाळीत एक ब्लॉग केलेला, आता परत सुरू झालेला आहे. आम्ही असंच निघालेलो आहे. गाडी आहे आपल्याकडे. परत असंच आम्ही शोधत आता जाणार. काय मिळेल ते मिळेल. पुढे काय बघू. आता आपण काय खातो कुठे खातो आपण याचा आता बघू. तुम्हाला लवकरच कळेल. आता काय म्हणता पाटील साहेब? पुढचा अपडेट लगेच 2 सेकंदात थांबा. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता आमच्या सगळ्यात फेवरेट जागा. दरवेळी जिथे येतोय. कुठे प्रथमेश? हॉटेल चायना टाउन. बेस्ट, सगळ्यांसाठी बेस्ट. लय आमच्या इथं आठवण येत. चायनीज भेळ हा भेटेल ब्रो, भेटणार ना. सजेशन, माझं सजेशन आहे ते तेच खा. आता जाऊया, बराच दाखवतो time तुम्हाला इथून पुढे. वापस सांगू ना मग. वेळ फुल संपणार नाही, मला इलाही जाणार नाही. मग एक काम होतं, लॉलीपॉप मागू. मला पण अति नाही काय आता लॉलीपॉप फ्राय दोन सांगू. 2 म्हणजे एक लागेल अजून. एकच लॉलीपॉप सांगू हां आणि एक दुसरी घेता. अशाच 2 डिश मागू. चालेल. तसं दुसरं काय मग आपल्याला तू सांग. तू आलायस एक व्हेज लॉलीपॉप घेतो. चेक करून सांग. काय म्हणणं आहे प्रथमेश, तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? नशीब काढतो तू क्या करेगा पाटील. जर तुम्हाला चालू आहे 10 किलोमीटरचे खायला तेच नाही. प्लस वॅगनर काढून 100 किलोमीटर चालू. काय चिऱ्या, काय म्हणणं आहे पद्या स्वप्न तुटल्याबद्दल? काय नाही, ठीक आहे. शेजवान चटणी खाऊन जाऊ. राहिलं काय आता? अबे लसूण आणि चटणीच खायची तर इकडे कशाला आलो? घरात खाल्ली नसते. गोबी मंचुरियन व्हेज लॉलीपॉप नाही. हाफ पण नाही. गोबी मंचुरियन मध्ये बनवून लॉलीपॉपची टेस्ट वेगळी. नाही टेस्ट फक्त व्हेज मंचुरियन मध्ये कसं पनीर व्हेजिटेबल असते, गोबी मंचुरियन मध्ये फ्लावर. तुमच्या हिशोबाने सगळ्यात चांगलं आहे. तुम्ही सांगा. नाही तुम्हाला लॉलीपॉप घ्यायचा आहे ना, ते तुम्हाला गोबीमध्ये बनवून देतो. पण ती तो बोलतो तसं कोबीची बोट्स नाही आहेत. हां ते सांगतो. ते फ्लावरमध्ये येणार, फक्त कोबीच नाही आहे. दुसरं काय म्हणतात? पनीर चिल्ली, पनीर मंचुरियन. एक थम्सअप एक माझा ते 15ला. तू काय दुसरं काय ट्राय केलं? तुम्ही 3-4 वरचा एकच डिश खातो. तुमच्या हिशोबाने दुसरं चांगलं आहे सगळ्यात जास्त? पनीर चिल्ली घ्या. पनीर चिली. हां पनीर चिली सांगू. आणि दुसरं काय सांगायचं? पनीर चिल्ली हाफ किलो. पनीर चिली फुल किती? हाफ मध्ये किती सगळं? 6. फुल करा. आणि दुसरं काय करता येईल आपल्याला? सगळं 2 हाफ भेळ किंवा हाफ मंचुरियन. बेस्ट. हाफ चायनीज भेळ करा आणि हाफ ते पनीर चिली व्हेज. चायनीज वेळ हाफ, पनीर चिल्ली मंचुरियन एक हाफ घ्या. हां तसं मारा. पनीर चिल्ली हाफणार आहे. एकदा परत सांगा. फुल पनीर चिली फुल सांग. फुल ना? हाफ म्हटलास मगाशी तू. तेच हाफ हाफ म्हणून. पनीर चिल्ली फुल. चायनीज वेळ हाफ, गोबी. ठीक आहे. थँक्यू. टाकाऊ भागवणे ते सुरू आहे. बोल चिऱ्या बोल. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत. जर्नी फेल झाली आहे. दिस इज बेटर दॅन डोमिनोज. खावा लसूण चटणी खाऊ नको. खाऊन घ्या. मला हे पण आता खाऊन चालू. पीस आउट. खरंच का सल्लू भाई होय ना पत्या? बोल ना रे. तुला गरबा
शिरायचं आठवतं कसं बघत आम्ही कोणाच्यात पण शिरलो माहिती आमच्यासारखीच होती लोक ज्यांनी कपडे नॉर्मल घातले होते आम्ही म्हणालो शिरो यांच्यात बाकीच्यांनी कुर्ते घातले त्यांच्यात तर जाता येणार नव्हतं ते पण निवांत भाई आपली दिसतात ते आम्ही पण शिरलो नंतर एक एक करत बाहेर आलो नंतर कसं रे आपण एक एक ग्रुप चेंज करत फिरत बसलो नंतर मग पुढे जाऊन ज्युनियर सापडले माझे पण त्यांच्यात जरा गेला तरी पण असं जरा बाहेर पडल्यासारखं वाटत होतं मग नंतर तुमचे खेळ सुरू झाले मग तर मग आम्ही बाहेर असलो साहेब मस्तपैकी फ्लॅट मोड टाकून झोपलेत तर आम्ही फोन लावून परेशान. काय नव्हतं झालं उगाच काय तू वाटेल ते माझं नाव घालतात गर्लफ्रेंडला चीट करताना सापडलो होता गर्लफ्रेंड आता जर ब्लॉक करायला लागलो मी माझी खेचणार आहेत पण खेचणार आहे माझ्यावरच येणार आहे सारखं तेव्हा मी आता काय करतो पद्धतींच्या रूमवरती चालतो तिथं चर्चा लय भारी रंगणार तुम्हाला तिथली चर्चा ऐकवतो तो पण इथलं तुम्ही टाइम लॅप्स बघा मस्त रोड आहे आमचा चांगली टू मिरज छोटी जाणार पण फुल नॉस्टेल जे येतोय फुल बरोबर एक वर्षाने करते ना रे आपण गाडी तर पहिल्यांदाच गाडीत पत्याच्या गाडीत सायकल पाहिलं वरून फिरायची सवय सायकलवरून असताना माझी BSC ची सायकल होती छोट्या टायरवाली आम्ही तिघजण जात होतो हे आमचा माणूस असल्या माणसाला ट्रिपल सीट घेतो ट्रिप मग चोपल सीट म्हणत होतो चालतंय सायकलवरून 4 व्हीलर प्रवास चांगला आहे आमची प्रगती चांगली आहे 19 years of togetherness. येस 19 फ्रॉम UKG टू कंटिन्यू तू बेरोजगार टू कसं आहे पण मित्रांनो एक आहे डॉक्टर दुसरा इंजिनियर तिसरा बिनकामाचा आहे तिसरा प्रेमी आहे मी मेडिकल फील्डमध्ये ग्रॅज्युएट झालोय तो इंजिनियर मध्ये हा प्रेमामध्ये ग्रॅज्युएट झाला खूप वेडा पिसा काय म्हणतात त्याला तो काय शब्द? प्रेम वेडा भंगी प्रेम भंगी प्रेम भंगी नाही आहे भंगी नाही आहे बंगलीच की तुझं पहिलं पण बंगलं दुसरं पण रस्त्यावरच आहे आज नाही तर उद्या होईलच हे असले सपोर्ट करायच्या ऐवजी माझीच खेचत बसले बर चिरच काय विषय रे काय कोणतरी असं म्हणत होता भावाने खूप दिवसानंतर आज मन मोकळं केलं मन मोकळं आपल्याजवळ. केलं आमच्या समोर आज लय भारी मन मोकळं केलं अजून त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे तिच्याबद्दल असणारच फिक्स ते आज त्यानं व्यक्त केलं चांगली गोष्ट आहे बघणारी म्हणेल हा प्रत्येक व्यक्ती बोलेल माझ्याबद्दल बोलत आहे का नेमकं कोणाबद्दल बोलत आहे समजलं काय आता करंट एक चालू आहे 3X बरोबर ना रे 3 फीमेल एक्स एक गे वो बहुत कठोर रिलेशन था वो के साथ हा मतलब था कळलं का तुम्हाला होय होतं बहुत कठीण हा बरोबर उसमें कोण कुणाचं कसं बोलू आता मी कसं विचारतो नाही आम्ही जे घेतलं ते एकमेकांचा डोक्याचा भोसड आहे तिथे घेतला म्हणजे ओरल म्हणायचं का तुम्हाला हा नाही ओरल नाही न्यूरल न्यूरल काय न्यूरल डोक्याचा भाग त्या सिमनचे नेसल ड्रॉप्स घेत होता का इंजिनिअरिंगची पोरं पण मेडिकल फील्ड वाली बोलायला लागली अरे माझं 6 महिने बायो होतं वाव 12वीचे पहिले 6 महिने बायो आमचं मग तसं 1 वर्ष मॅच होतं पूर्ण 11वी मॅच होतं माझं तसं नाही माझं कसं झालं पहिले 6 महिने बायो केलं PCM आणि नंतर ते प्रिन्सिपल म्हणाला तो मेडिकल नाही करणार कशाला एक्स्ट्रा करायला लावला मग परत नंतर जॉग्राफी परत सुरुवातीपासून करावं लागतं आणि आमचा लेक्चरर काय म्हणा एवढे 1 वर्ष तुम्ही PCMB करा पुढच्या वर्षी तुमचा ग्रुप बदलतोय आईचा मग घ्यायचं का ना तरी पण आमची मित्र लय भारी होती आम्हाला तर बोर्ड पेपरच्या आय थिंक 1 वीक आधी जॉग्राफीचं पुस्तक तर घेतलंच नाही बोर्डचा पेपर माझा या माणसामुळे निघलाय जॉग्राफीचा मला असं वाटतं की या ब्लॉगच्या नादात आपण कुठं धडकीन जाऊ तू लक्ष दे पुढे बाबा तू लक्ष दे आम्ही दोघं बोलतो पाहिजे धडकत तर नाही हरकत नाही सोड ट्रेन ड्रायव्हर आहे मी पण शिकले आता मीच राहिलो 2 व्हीलर अजून भावाला गेअर स्प्लेंडर गेअरवर बाई कुछ और राईड करताय भाई राईट मग चिरा दांड्या खेळून कशी वाटली तुला हो ती दांडे नाही झाली ते आम्ही भोसड सांगितलं ना न्यूरल दांडिया खेळ न्यूरल यांचं काय खराब सांगतात आम्ही आलो ना मिरजमध्ये
बदलापूर. हा मी घेतली जाऊ. त्याला विचारलं सर की अरे 12 वाजता बंद काय तो बोलला, बाजूलाच पोलीसवाला आहे. त्याला सेटिंग करून आलो. बोलला तुम्ही या कधी, मी देतो म्हणतोय. एवढं काय आवडतं अरे, कोल्ड्रिंक देत आहेत ना. काय तू आणलंयस काय नक्की नक्की काय आणलं? अरे येतं आता सगळी लोक म्हणतात अरे दारू मिळते ते. तेच म्हणलं एवढं काय घाबरायचं. सॅनिटरी पॅड सारखं वाटतं कागदात. कोण म्हणलं तुला? तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे शेवटी. आता आणि परत एंडिंग करायची वेळ. आता काय नाही डिस्कशन, कंटाळलेलो आम्ही भरपूर. दिवसभर काम जॉब, संध्याकाळी तेवढंच स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आलो होतो. बाकी काय नाही. आता निघूया, थोडा वेळ बसणार आणि निघणार इथून. हे बघा आमचं प्रथमेश सुतारचं घर. मस्तपैकी लायटिंग केलं भावाने. कसं आहे काय डेकोरेशन करायचं त्यांनी लागलं तर प्रथमेश सुतार कॉन्टॅक्ट करा. प्रथमेश फर्निचर्स आहे. आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर देखील असू शकतात. काय म्हणणं आहे म्हणायची रे तुझं? पैसा, अडका, गाडी, घोडा, काय कशाची कमतरता आहे? सगळं अवेलेबल आहे. कोणाकडे म्हणतो? तुझ्याकडे. प्रथमेश सुतार कसं आहे, तुम्हाला एक दिवस प्रथमेश सुतार यांच्या दुकानात टूर पण देतो ब्लॉगमध्ये. हा ना चिरवी? आणि जो ते व्हिडिओ बघून येईल त्याला किती 50 रुपये काय किती दुकान बंद करायला होते मला 50 रुपये 50% हो. रुपये पहिला 50% म्हणलं. सांगून ये बघितलंच काय? दिस इज बिझनेस ब्रो, बिझनेस. दिस इज बिझनेस. हाय माझी सुंदरी आहे. सुंदरी इथं मस्त लागलेली आहे. आता अशी मजा झाल्या. आम्ही जवळजवळ निघून 3-4 तास झाले काय निघालोय. आणि आमचे शेठ चिरायू जाधव हे बघा असंच दार उघडं ठेवून गेले, दार बंदच केले नाही. सुतारांच्या घरी कोण येईल का? हा पड बघितला का? नुसतं पोरी करण्यातच गेलात. कसलंच भान राहिलं नाही यांना. चला आता आम्ही पोहोचलो इथं. मस्त रेस्ट घेणार उद्या आणि सगळ्यांना परत काम जॉब आहे. त्यामुळे आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बस आज एवढे किस्से रंगणार आहेत आता इथं आमची बसून. पण अजून येईल मजा. आता आम्ही काय इथंच आहे, कायमची इथंच आहे. हा ना रे? काय थोडे महिने हां त्याचे 2 महिने आहेत. मी शक्यतो अजून मी पण 2-3 महिने जातील वाटतंय. वाईब येते ना तुला बाहेर जाण्याची? वाईब येते मला असं वाटते की मी आता इथं पाहुणा म्हणून आलेलो आहे, सुट्टीसाठी आलेलो आहे. मला वाटते बघू काय होते काय नाही. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.